मला कुठला राष्ट्रवादी म्हणजे आता दोन आहेत ना शरद. अच्छा अच्छा, मला काही यातली माहिती नाही. राज्यसभेची आता तुम्हीच कुणाचं ऐकून लावली त्या व्यक्तीला विचारा ना, मला कशाला. मी तर काय तुम्हाला सांगितलेलं नाही. जाहीर झाले. चंद्रकांत मीटिंग मध्ये पुढचं इलेक्शन, आम्ही ज्या सीट महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्हाला सगळ्यांना मिळणार आहेत त्याची माहिती आम्हाला देशमुख साहेब आणि माननीय जयंत पाटलांनी दिली. त्याच्यानंतर प्रचारातला सगळ्यांचा वेळ, त्याचं नियोजन, महाविकास आघाडीच्या पुढच्या सभा, आदरणीय पवार साहेबांचं अरविंद केजरीवालजींचीही बोलणं आत्ताच झालं. अरविंदजी आणि त्यांची सगळी टीम ही आणि आपण सगळ्यांनी एकत्र कसं काम करायचं, इंडियाचे कुठले नेते प्रचारासाठी महाराष्ट्रात येणार, महाविकास आघाडीचं जे पुढचे नियोजन असेल त्याच्यासाठी आदरणीय पवार साहेब माननीय उद्धवजींशी बोलणार. त्याची चर्चा तर उद्या परवामध्ये माननीय उद्धवजी आणि आदरणीय पवार साहेब भेटणार आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसच्या वतीने कोण बोलणार, हे म्हणजे इन्चार्जेस कसे महाराष्ट्रासाठी होणार, आमच्या सगळे जे कॅन्डिडेट्सचा प्रचार, कुठले मोठे नेते जे इलेक्शन कदाचित लढणार नसतील, म्हणजे आदरणीय पवार साहेब काही लोकसभा लढणार नाही तर ते कुठले प्रचार करणार, सोनियाजींना येता येईल का, राहुलजी किती वेळ देणार, उद्धवजी किती वेळ देणार, बाळासाहेब थोरात किती वेळ देणार, अशी एक जनरली सगळी प्रचार म्हणजे लोकसभाच्या साठी जे काही विषय आहेत त्याची सविस्तर चर्चा आज सगळी जी माहिती आम्हाला माहिती नव्हती, कारण महाविकास आघाडीच्या मीटिंगला माननीय जयंतराव, माननीय देशमुख साहेब आणि जितेंद्र आव्हाडजी जातात, त्यामुळे आम्हाला काही डिटेल्स माहिती नसतात. तर ती सगळी माहिती आम्हाला माननीय जयंत पाटील आणि देशमुख साहेबांनी या मीटिंगमध्ये दिली. काही चर्चा झाली का? चिन्हासाठी आम्ही कोर्टात जाणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्याची स्थापना फाउंडर मेंबर आदरणीय पवारसाहेब आहेत, त्याच्यामुळे फाउंडर मेंबरकडून अदृश्य शक्तीच्या माध्यमातून ज्या पद्धतीने हा पक्ष काढून घेतला, ही चुकीची घटना आहे. मी अन्याय म्हणणार नाही, पण अन्याय एवढ्यासाठीच म्हणणार नाही कारण का लोकांना वाटेल अन्याय म्हणलं की आम्ही वीक आहोत. आम्ही वीक नाही आहोत, आम्ही मेरिटवर पास होणारे लोक आहोत. आम्ही कधी पेपर कॉपी करून पास झालेलो नाही, त्याच्यामुळे दुसऱ्याचं हिसकावून घेण्याची आमची प्रवृत्ती नाही. आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा जेव्हा काँग्रेसशी मतभेद झाले किंवा काँग्रेसमधून साहेबांना जर नोटीस आलेली आहे, आदरणीय साहेबांनी नेहमी स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे. त्यांनी कधी कुठल्या दुसऱ्या पक्षावर दावा केलेला नाही. त्याच्यामुळे आणि हा पक्षाचे ते फाउंडर मेंबर आणि फाउंडर प्रेसिडेंट आहेत, त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ताकदीने इलेक्शन कमिशनचा जो निर्णय झाला तो आम्हाला योग्य वाटत नाही. अतिशय प्रांजळपणे इलेक्शन कमिशननी जो निर्णय घेतला तो आम्हाला असं वाटतं तो आमच्यासाठी नाही, जे वास्तव आहे फाउंडर मेंबरकडून त्यांनी पक्ष काढून घेतला हे आम्हाला अयोग्य आणि दुःखदायक आणि आश्चर्य आम्हाला वाटलं. त्याच्यामुळे आम्ही ह्या पक्षाची न्याय घेण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत. नाही, राज्यसभेच्या बाबतीत माननीय जयंत पाटील साहेब ते सगळं बघतायत. जरांगे पाटलांची तब्येत फार खालावली आहे, त्यांच्या नाकातून रक्तस्राव. ओ माय गॉड, रिअली? फसवणूक केली अशी वाटते ताई? हे ट्रिपल इंजिनचं जे खोक्याचं सरकार आहे हे अतिशय असंवेदनशील आहे. मग शेतकरी असो, दुधाचा भाव असो, सोयाबीनचा भाव असो, आजही आमच्या मीटिंगमध्ये दूध, सोयाबीन, कांदा, इथेनॉलचे प्रश्न असे अनेक शेतकऱ्याच्या निगडीत जो हमी भाव मिळत नाहीये याची सविस्तर चर्चा आमच्याही मीटिंगमध्ये झाली. महागाई, बेरोजगारीबद्दल झाली. त्यामुळे अतिशय राज्यामध्ये लोकसभा तर आहेच, पण त्याबरोबर राजकीय सगळे राजकीय पक्षाची नैतिक जबाबदारी असते की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढणे. त्यामुळे आजही आमच्या मीटिंगमध्ये सगळ्यांनीच आदरणीय पवार साहेबांचं मार्गदर्शन मागितलं. देशमुख साहेब म्हणाले की सोयाबीनला न्याय मिळत नाहीये. अमोल कोल्हे आणि मी आमच्या भागामध्ये दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल ह्याच्याबद्दल बोललो. आमचे सहकारी जे सगळे कारखाने म्हणजे जे नुसते प्रायव्हेट कारखाने नाहीत पण सहकारी कारखान्यांनाही आज
इथेनॉलचा जी पॉलिसी आहे त्याच्यात बदल आणल्यामुळे प्रचंड अडचणीत साखर कारखाने आलेले आहेत, त्याच्याबद्दलही विचार व्हावा, याची सविस्तर चर्चा लोकसभा आणि शेतकऱ्यांच्या बद्दल झाली आणि अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. त्याच्यामुळे जरांगे पाटलांवर जो अन्याय होतोय किंवा धनगर समाज, मग मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम समाज, रामोशी समाज किंवा VGNTचे जे समाज आहेत आपले, मग भामटा समाज असेल, असे असंख्य हे जे समाज आहेत त्यांच्यावर जो अन्याय किंवा ही फसवणूक या ट्रिपल इंजिनच्या खोके सरकारने केली ह्याचं मला आश्चर्य वाटत नाही. कारण का घरफोड, पक्षफोड, आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि ED ही लावणे, लोकांना भीती दाखवणे, एवढाच उद्योग हे ट्रिपल इंजिनचं खोकार सरकार करतंय. आणि दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन करतायत, तिथे काय परिस्थिती आहे त्याचेही व्हिडिओज यायला लागलेत. काल काही एक बातमी आली की कुठल्या तरी मोठ्या रिपोर्टरवरही काल अटॅक झालेला आहे, अशी एक बातमी फिरत होती. त्यामुळे अतिशय चिंताजनक परिस्थिती राज्यात आणि देशात आहे. मग आरक्षणाचा विषय असू दे किंवा शेतकऱ्यांचा विषय असू दे, अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे, हा माझा आरोप आहे या सरकारवर. डोक्यावर परिणाम झालाय. एक मिनिट एक जण प्रश्न. आता जे उपोषण सुरू आहे ते 5 दिवस जरांगे पाटील झोपला, त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांना तसंच झोपू द्या. हे मला राणेसाहेब वयाने कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, त्याच्यामुळे खरं तर राणेसाहेबांच्या बद्दल किंवा त्यांनी एखादं काही बोललं असेल त्याच्यावर मी वयानेही लहान आहे आणि सगळ्याच प्रतींनी त्यांच्यापेक्षा लहान आहे. त्याच्यामुळे माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत त्या मर्यादा ठेवून मी नेहमी बोलते. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं मला खरं तर आश्चर्य वाटते, कारण का मला नेहमी वाटायचं की राणेसाहेब हे अतिशय संवेदनशील आहेत, त्याच्यामुळे त्या काय कॉन्टेक्स्टमध्ये बोललेत हे मला माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांनी जालन्यातून एक मिनिट, तुम्हाला घाई असेल, मला कुठलीही घाई नाही, मी तुम्हाला पाहिजे तितका वेळ देऊ शकते. एका वेळेस एक जर प्रश्न विचारला तर सविस्तर उत्तर मला देता येईल. प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरांगेंना जालन्यातून लढण्याची खरं तर विनंती केलेली आहे की जर ते लढण्यास इच्छुक असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर असू असंही म्हटलं. मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. आणि जरांगे पाटलांचं आत्ता म्हणजे मी प्रकाशजींनाही फोन करून आणि त्यांच्याचंही मार्गदर्शन आणि त्यांच्याशी नक्कीच मी कॉन्टॅक्ट करीन. पण जरांगे पाटलांची तब्येत ही आत्ता माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची. आणि मी प्रकाशजींच्याही, तुम्ही जी मला आज बातमी सांगितली आहे तीही प्रकाशजींपर्यंत पोचवीन की आपण सगळ्यांनी मिळून जरांगे पाटलांना न्याय कसा मिळेल याच्यासाठी माणुसकीच्या नात्याने आपण सगळ्यांनी जरांगे पाटलांची चर्चा केली पाहिजे. कारण का जरांगे पाटील या भारताचे नाही महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि आरक्षणासाठी म्हणजे असंवेदनशील सरकार हे जे वागतंय हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि VGNT समाजाचं, भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या आरक्षणाच्या बाबतीत ट्रिपल इंजिन खोके सरकार हे पूर्ण फेल आहे. काही दिल्लीमध्ये शेतकरी परत एकदा आंदोलन करत असताना त्या ठिकाणी काल प्रमाणात अडवणूक करण्यात येते, त्यांना थांबवण्यात येतंय. कसं बघताय सगळ्या आंदोलनाने परत एकदा शेतकरी आक्रमक झाले? शेतकरी आक्रमक कधी होता? जेव्हा त्यांच्यावर प्रचंड अन्याय होतो. या देशातले शेतकरी सहनशील आहेत, कष्टाळू आहेत आणि काळ्या मातीशी इमान राखणारे आहेत. आणि अशा शेतकऱ्यांवर ज्या अमानुष पद्धतीने मागेही आपण बघितलंय की या केंद्र सरकारने जो अन्याय केला त्याच्यानंतर पहिला U-टर्न केंद्र सरकारने केला तो या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांमुळे केला. आणि आजही जर या आपल्या अन्नदात्यावर अन्याय जर केला आणि त्यांच्याशी चुकीचं काही वागले तर ह्याची फार मोठी किंमत या केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला मोजावी लागेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.